कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आमदार इद्रिसभाई नायकवडींचा महापालिकेत कडक इशारा. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या कारभारावर आज आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी थेट हल्ला चढवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सांगली येथील महापालिकेच्या मुख्य इमारतीत पार पडलेल्या आढावा बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नावरून प्रशासनाची जोरदार कानउघाडणी करण्यात आली. या बैठकीस आयुक्त संजिता महापात्र, सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था तसेच शाळांमधील अपुऱ्या सुविधा या मुद्द्यांवर आमदार नायकवडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसतील तर अधिकाऱ्यांची जबाबदारी काय, असा थेट सवाल करत त्यांनी कामामधील विलंबावर संताप व्यक्त केला. अनेक कामे कागदावरच अडकून राहिल्याचे निदर्शनास आणत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. नायकवडी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कामे लवकर पूर्ण करा, निधी अभावी कामे अडकू देऊ नका, गरज पडली तर निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेतो. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर तातडीने कामे पूर्ण करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. आपला डिपी जो रस्ता आहे डिपी खाली फक्त कॉन्क्रीट कॉन्क्रीट केलेलं आपला डिपी रस्ताच मागून गेला थोडंसं त्यांनी जे कॉन्क्रीट केलं ना घेतले बरं लँड पूर्वी दर्दल होती त्याला फक्त कॉन्क्रीट करून घेतलं. हा डिपी रस्ता पुढे येतो असू दे ना मग आपण करून देणार आपला खर्च वाचला. योगेंद्र पुरातन नगरसेवक आहेत त्यांनी तक्रार केली उपायुक्त तक्रार केली होती की यांनी आपल्या डीपी रस्ता तुम्हाला 1 मिनिट आढावा बैठक अजून सुरू व्हायची आहे. त्याच्या आधी सांगतो ओरली तक्रार होतो राष्ट्रपती आहे का 1 मिनिट कोणाकडे करू दे ओरली नाही लिखी दे म्हणायचं दम असेल तर कुठलं काढलंय ओरलीवर तुम्ही लोकांना एवढं हरेस करताय. त्याला तुम्ही माझी नगर सांगते म्हणून काढते असं नाही स्वतः धार मारायला दीड महिना 2 महिना असं करत करत आता पुन्हा 1 वर्ष गेला. त्यामुळे नक्की त्या वाकार भागाचा विषय आता परवा मॅडमने होत्या तर नक्की आपण काय करणार आणि कधी एकदा तो विषय संपणार आहे एवढं मला फक्त एक तारीख पाहिजे. दुसऱ्या साईडचे झाले त्यासाठी तो काम महिना गेले 1 तारखेपासून काम चालवायचे अजून ते आज ते पूर्ण म्हणजे असं याला आलं की MJPच्या आता सुशांत कुलकर्णी त्यांना घेऊन मी साईडवर चालू आहे कारण ते क्रिटिकल काम आहे की काय पाणी शेतकऱ्यांचा जो विषय आपण बोलला मध्ये ते पंपाला पाणी यायचंच बंद झाले. आपण शेतकऱ्यांचा दुय्यम विषय आहे. पहिला विषय आपला आहे की आपण आपली योजना पूर्ण झाली पाहिजे. शेतकऱ्यांचं खूप आपल्याकडे असेल पाणी तर देऊन नसेल तर आपण कुठलं देणार आहे तो बरोबर आहे. पण माझं मत असं आहे की हे आता किती दिवस आपण फेड करत असणार त्यात एक आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचीच जबाबदारी आहे. तुम्ही आता काही बोललात तरी मला काय ऐकून घ्यायची मानसिकता नाही कारण हे काम वर्क ऑर्डर होऊन आता 13 वर्षात हे कॉन्ट्रॅक्टरने काय केलं कुठे काय प्रॉब्लेम येईल कुठे आपण काम करताना काय अडचण येईल हे त्यांनी त्या वेळेला बघितलं पाहिजे. जाऊन अचानक एकदा JCB लावतो आणि मग तिथल्या सगळ्या अडचणी तुम्हाला आम्हाला सांगत होतो की तुमचं तर कामच नाही त्याचंच काम आहे. आणि यात एक गोष्ट माझं कनेक्शन ज्यांनी फार मागे लागेल की त्यांनी विलंब केला म्हणून प्राइस ऍक्सिलेशनचा विषय अजिबात होऊ देणार नाही. हे तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करायचं ते करा. तर बस झालं. प्राइस ऍक्सिलेशनची एक मर्यादा आहे. आपल्याकडे काही चूक असतील तर आपण ते मान्य पण आणि आता ते असं वाटणी झालेलं आहे की ज्याला आता ह्या कामात 13 वर्ष झाल्यानंतर तरी आता कॉन्ट्रॅक्टर बदली करायचा पण विषय आला की जे नवीन कॉन्ट्रॅक्टर ते करू शकतात. आणि आता त्याचं जे मोस्ट इम्पॉर्टंट चेंबरचे काम होतं 10 दिवस पासून मी पण मागे लावलं होतं बट ते फायनली त्यांच्याकडून करता आलं नाही. तिथे जाताना तिथे त्यांनी जे वर्कर ठेवलेले आहेत. आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या संबंधित अनेक विभाग त्या विभागातून सुरू असलेले काही प्रकल्प काही कामं काही न होणारी कामं काही रखडलेली कामं काही प्रशासकीय अडचणी या बाबतीत आज आढावा बैठक घेण्यात आली होती. आढाव्यासाठी बैठकीसाठी माननीय आयुक्त आमच्या संजिता महापात्राजी या उपस्थित होत्या. ॲडिशनल आयुक्त आणि उपायुक्त आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. काही नगरसेवकही या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत
ड्रेनेज व्यवस्था, पाण्याची व्यवस्था या संदर्भात सांगोपंग चर्चा झाली. ड्रेनेजमध्ये काही प्रकल्प जे रखडलेले आहेत आणि ते पूर्ण आजही झालेले नाहीत आणि ते अत्यंत अडचणीचा विषय झाला आहे की त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे आणि म्हणून त्यातल्या अडचणी जाणून घेऊन त्या आता कशा पूर्ण करण्यात येईल, लवकरात लवकर तो प्रकल्प कसा मार्गी लागेल यासाठी थोडीशी चर्चा जास्त झाली आणि त्यातले काही ऑप्शन्स चर्चा झालेली आहे. आता त्या ऑप्शनमध्ये नक्की कोणत्या ऑप्शनवर ते काम पुढं जाईल हे आज मला लगेच सांगता येणार नाही, पण ते माननीय आयुक्त यासाठी गंभीर आहेत. त्यांनी गंभीरपणाने या विषयांची दखल घेऊन त्या संबंधीचं अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा पाण्याचं आज जरी आपल्याकडं दुष्काळ नसला, विषमता नसली तरी जे पाणी पुरवठा होतो त्याची क्वालिटी ही मात्र मेंटेन झाली पाहिजे. ती विशेषतः मिरजेच्या बाबतीत ही तक्रार आहे, कारण एवढं मोठा चांगला फिल्ट्रेशन प्लांट बसवला, हे झालं आहे ते झालं आहे, पण काय झालेलं आहे नक्की माहिती नाही. तर ते आता सांगितलेलं आहे की नक्की एक त्याचं इन्चार्ज ठरवून जबाबदारी सोपवली जाईल आणि तिथनं पाणी पुरवठ्याचा विषय जो प्रदूषित पाणी काही प्रमाणात असतो तो कसा बंद करता येईल आणि चांगल्या क्वालिटीचं पाणी कसं लोकांना देता येईल या संबंधीची चर्चा झाली. विनाकारण उधळपट्टी होती. एखादा रस्ता खराब आहे म्हणायचा आणि तो पूर्ण नवीन करायचा. तो पूर्ण नवीन करायपेक्षा त्याच्या आधी ज्यावेळेस छोटी मोठी तुटफूट होती त्यावेळेला ते पॅचवर्कच्या माध्यमातून ते कवर व्हावं. आता ते पॅचवर्क करा म्हटलं तरी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सगळे देवाणघेवाणीचे सगळे प्रकार आले, म्हणून ते टाळून डिपार्टमेंटली पॅचवर्क करावं आणि ते पावसाळ्यापूर्वी करावं, जेणेकरून उन्हाळ्यात जर पॅचवर्क झालं तर ते चांगलं मजबूत होतं आहे आणि पावसाळ्यात त्याला काही इजा होत नाही आणि तो रस्ता अबाधित राहील, रस्ता खराब होणार नाही. म्हणूनसुद्धा डिपार्टमेंटली पॅचवर्क करण्यासंबंधी तातडीने यंत्रणा उभी करण्याचे आदेश त्यासाठी त्यांचं उत्तरदायित्व 3 वर्षाचं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांचं. तर असे रस्ते जे 3 वर्षाच्या आत केले गेलेले आहेत त्या सर्वांची यादी काढून त्या रस्त्याची पाहणी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याची उत्तरदायित्वाची नोटीस देऊन ते रस्ते पुनश्च एकदा व्यवस्थितपणानं करून घेण्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत. तर आमच्या नगररचना विभागाला आम्ही सांगितलेलं आहे की महापालिका क्षेत्रातले काही रस्ते आता पर्याय नाही आहे, ते रुंदीकरण होणं आवश्यक आहे. रुंदीकरणासाठी लागणारी सगळी पूर्वतयारी झालेली आहे. त्या रस्त्यातल्या लोकांना बोलवून मिटिंगा घेऊन त्या लोकांनी मान्यता दिलेली याला, कोणी TDR मागितला आहे, कोणी कॉम्पेन्सेशन मागितलं आहे, ते द्यायची महापालिकेची तयारी आहे. त्यासाठी पैसेही उपलब्ध आहेत. विकास निधी भरपूर गोळा होतो आपल्याकडं महापालिकेकडं, पण मधल्या काळात विकास निधी जो असतो डेव्हलपमेंट फंड तो फक्त केवळ रस्ते वगैरे नवीन रस्ते निर्माण करणं यासाठी खर्च करायला पाहिजे, तो इकडं तिकडे खर्च केला गेला आहे. पण आता त्याच्या चौकशी आणि हे ते करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तातडीनं नवीन काही रस्ते रुंदीकरणाचे विषय हाती घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी सरकारी मोजणी अपेक्षित आहे, सरकारी मोजणीसाठी सुद्धा अप्लाय करायला सांगितलेलं आहे आणि तिकडनंही लवकरच त्यांना सरकारी मोजणी करून देऊन ते रस्ते त्यात काही लागत असेल, निधी कमी पडत असेल तर माझ्या स्थानिक विकास निधीतून सुद्धा मी ते देण्याची तयारी त्यांना दर्शवलेली आहे. उदाहरणार्थ ते रस्ते होताना काही महावितरणचे पोल्स किंवा वायर्स हे शिफ्टिंग करावे लागतात, काही ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करावे लागतात. त्यासाठी काही लागले तरी पैसे आपण नसतील महापालिकेकडे उपलब्धता व्हायला तयार नसेल तर मी मदत करायला त्यात तयार आहे.